सुधाबाई नेहमीच आम्हा कलावंत मंडळीला सपोर्ट करत असतात आणि गेल्या वर्षी नाही याच्या आधी 1 वर्षसुद्धा सुधाबाईंनी ते खूप छान प्रकारे आयोजन केलेलं होतं आणि सुधाबाईंकडे एकदा सोपवली कुठलीही गोष्ट की डोळे झाकून आपण शांत झोपायचं. भाई सगळं करत असतात. त्याच्यामुळे भाईला हॅट्स ऑफ आहे की इतकं सगळं कुठेही कार्यक्रमाला बाधा न येता कुठलंही गालबोट न लागता जो 10 दिवस हा कार्यक्रम असतो तो इतका सक्सेस करणं सोपी गोष्ट नाही आहे, पण ते इतकं व्यवस्थित पेलून देतात सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे भाईंचं आणि भाईंच्या अख्ख्या टीमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण छोटी भाईंची जी सगळी टीम आहे ती सुद्धा भाईंना इतकं सपोर्ट करते आणि सगळ्या गोष्टी करतात आणि खूप मजा येते. मला माहिती नाही आहे, पण काशीनाथ घाणेकरला याच्या आधीही केला होता तेव्हाही खूप मजा आली होती. तेव्हा तर स्टॉल वगैरे लावलेले होते, माझाही त्यात स्टॉल होता. तेव्हा तर खूपच मजा आली होती आणि आत्ताही खूप मजा आली. त्याच्यामुळे म्हणजे मी कालच कोणाला तरी म्हटलं की आता दरवेळेला मिक्का फक्त घाणेकरला करायचं, कारण आणि इथला रसिक प्रेक्षक एकतर खूप दर्जीय आहेत, रसिक आहेत, त्याच्यामुळे त्यांचा जो प्रतिसाद मिळतो, कारण शेवटी आमच्या मायबाप रसिकांचा जो प्रतिसाद नाही मिळाला तर कोणी किती काही केलं तरी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे घाणेकरांनी जो काही प्रतिसाद दिलेला आहे मिक्काला, जो आठवडाभर 10 दिवस जो आमचा कार्यक्रम चालला आहे, त्याला खूप मजा आली आणि खरंच आमच्या मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार आम्ही मानते. मी मिक्कातर्फे मी आभार मानते की त्यांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे खूप छान हा कार्यक्रम होऊ शकतो. थँक्यू.